मेळघाटातील सर्वच रस्त्याची सध्या वाईट अवस्था झाली असून धामणगाव गढीवरून जांभली मार्गे धारणी जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे। त्यामुळे प्रवासी वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। धामणगाव गढी ते जांभली मार्गे ढाकणा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांच्या अधीनस्थ येत असून या रस्त्याची लांबी धामणगाव गढीवरून ढाकणा पर्यंत 50 किलोमीटर अंतर पडते। त्यातही 30 किलोमीटर व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित जंगल क्षेत्र आहे। नेमका हा जंगल क्षेत्रातील रस्ता अतिशय बिकट असून या रस्त्यावर जागोजागी हजारो खड्डे पडले आहेत। त्यात पहाडावरील येणारे पाणी या रस्त्यावरूनच वाहत आहे। ठिकठिकाणी लहान नाल्यावर रपटे आहेत, त्यावर व्यवस्थित पूल नाहीत। नाले पार करताना कसेबसे पार करावे लागते किंवा शेवाळवरून घसरून बऱ्याचदा अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे। दर दिवशी नागरिकांना या रस्त्यावरून धारणीला बऱ्याच कामानिमित्त जावे लागते किंवा धारणीवरून ढाकणा मार्गे परतवाडा येणाऱ्या नागरिकांना जीवघेणा रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। या रस्त्यावर ढाकणा, सावऱ्या, खोंगडा, गिरगुटी, अंबापाटी, जांभली, चिचखेडा, कुलंगणा खुर्द असे जवळपास 50 गावे येतात। त्यातही व्याघ्र प्रकल्पात जंगली जनावरांची दहशत पसरली असून दररोज कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडतच आहेत। यापासून सुटका मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर तसेच आमदार खासदारांनी सुद्धा प्रयत्न करून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।